हरे कृष्ण. तर भगवद्गीतेच्या 17व्या अध्यायाची आज आपण चर्चा करणार आहोत. प्रार्थनेने आपण सुरुवात करूया. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. तर 16व्या अध्यायात भगवंतांनी दैव आणि असुर दोन प्रकारच्या मनोवृत्ती सांगितल्या आणि असुरांच्या बाबतीत त्यांची विचारसरणी, त्यांचा आणि त्या प्रकारची कृत्य केल्याने काय परिणाम होतो हे सर्व 16व्या अध्यायात भगवंतांनी सांगितलं. आणि सरतेशेवटी भगवंतांनी सांगितलं की जो शास्त्रविधींचं पालन न करता आपल्या मनानुसार कृत्य करतो त्याला सिद्धी, परमगती काहीच मिळत नाही. परंतु जो शास्त्राच्या अनुसार भगवंतांची भक्ती करतो आणि आपली कर्तव्य करतो त्याला सर्व प्रकारच्या योग्य गतीची प्राप्ती क्रमशः होते, असं भगवंतांनी 16व्या अध्यायात सांगितलं. 17व्या अध्यायात 3 प्रकारच्या श्रद्धा भगवंत सांगतील, म्हणून या अध्यायाचं नाव आहे श्रद्धात्रय विभाग योग. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुणी या 3 प्रकारच्या श्रद्धा असलेले लोक, त्यांचा आहार काय, त्यांची विचारसरणी काय, ते यज्ञ कसे करतात, दान कसं करतात, तप कसं करतात, ते अध्यायात सांगितलंय. त्या अध्यायाची मुख्य शिकवण आहे ज्याची जशी श्रद्धा त्याचे तसे व्यक्तित्व. प्रत्येकाचं व्यक्तित्व तो कुठल्या स्तरावर आहे हे त्याच्या श्रद्धेवर ठरतं. 3 गुणांनुसार श्रद्धा, आहार, यज्ञ, दान, तप वेगवेगळे असते. म्हणजे सत्व, रज आणि तमोगुण या कुठल्या संसर्गाने एखाद्याचं हृदय संलग्न आहे त्यानुसार श्रद्धा, आहार, यज्ञ, दान, तपट ते त्या गुणांनी रंजित होतं. भक्तिशास्त्र विश्वसमय श्रद्धेनुसार त्रिगुणातीत कृष्ण भक्ती करणे सर्वात श्रेष्ठ आहे. 3 मुख्य शिकवणी या अध्यायाच्या आहेत, त्याची आपण विस्तृत चर्चा करणारच आहोत. अर्जुन उवाच ये शस्त्रं विधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विता तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्वमाहो रजस्तमः. मागच्या अध्यायात भगवंतांनी सांगितलं की शास्त्राच्या विधीचं पालन करूनच प्रत्येकाने आपापली कर्तव्य केली पाहिजेत. तर अर्जुन विचारतात, ठीक आहे, जे शास्त्रविधींचे पालन न करता स्वतःच्या धारणेनुसार पूजन करतात त्यांची अवस्था काय असते? सत्वगुणी असतात, रजोगुणी असतात की तमोगुणी असतात? भगवंत म्हणतात, त्रिविधा भवती श्रद्धा देही नाम सा स्वभावजा सात्विकी राजसी जैव तामसी चेति ताम शृणु. देहधारी आत्म्याने प्राप्त केलेल्या प्राकृतिक गुणानुसार मनुष्याची श्रद्धा सात्विक, राजसिक किंवा तामसिक 3 प्रकारची असू शकते. याविषयी आता तू माझ्याकडून ऐक. गुरुच्या आश्रयाने आपली लौकिक श्रद्धा किंवा लौकिक स्वभाव जो आहे तो शास्त्रिक स्वभाव आणि शास्त्रिक श्रद्धामध्ये बदलू शकतो. लौकिक श्रद्धा म्हणजे या जगामध्येच जसं आहे तसं त्या प्रकारे संतुष्ट राहणं आणि या जगालाच आपलं ध्येय बनवणं, ही म्हणजे लौकिक श्रद्धा आहे. परंतु भगवंताच्या आध्यात्मिक धामाला आपलं ध्येय बनवणं ही मात्र शास्त्रिक श्रद्धा आहे. आणि गुरूंच्या कृपेने ती श्रद्धा आपल्याला प्राप्त होऊ शकते. श्रद्धा तर प्रत्येकालाच आहे. आपल्यापैकी प्रत्येक जीव त्याला कुठल्या ना कुठली श्रद्धा असलीच पाहिजे. आणि ती श्रद्धा ज्या प्रकारची त्यानुसार त्या व्यक्तीचं व्यक्तित्व ठरतं. सत्वानुरूप सर्वस्य श्रद्धा भवति भारत श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यत् श्रद्धा स एव सः. यो यत् श्रद्धा स एव सः, जो ज्याची श्रद्धा आहे तोच आहे. आपली श्रद्धाच आपलं व्यक्तिमत्व, आपली ओळख ठरवते. मुळात आपली शुद्ध हृदयात गुणातीत श्रद्धा, भगवंताविषयी श्रद्धा आहेच, परंतु कृत्रिम संसर्गाने आपली मिळवलेली श्रद्धा जी आहे ती प्राकृत आहे. म्हणजे आपली जी नैसर्गिक श्रद्धा आहे, मूळ श्रद्धा आहे, ती भगवंताप्रती आहे. परंतु कृत्रिम संसर्गाने, 3 गुणांच्या संसर्गाने, कृत्रिम इच्छांद्वारे आपण जी मिळवलेली श्रद्धा आहे ती मात्र प्राकृत आहे. ती मिळवलेली श्रद्धा म्हणजे आपल्या मूळ श्रद्धेवर असलेल्या एका धुळीच्या लेपाप्रमाणे आहे. पण ती धूळ स्वच्छ होऊ शकते. चैतन्य महाप्रभू म्हणतात
चेतो दर्पणमार्जनं भवमहादावाग्निर्वापणम् श्रेयः कैरवचन्द्रिका वितरणं विद्यावधू जीवनम् आनन्दाम्बुधिवर्धनं प्रतिपदं पूर्णामृतास्वादनं सर्वात्मा स्नपनं परं विजयते श्रीकृष्ण संकीर्तनम्. तर भगवंतांच्या नामाचा सतत जप केल्याने आपल्या हृदयावरची जे धूळ आहे, आरशारूपी आपलं हृदय आहे, त्याच्यावर जी गुणांची धूळ बसलेली आहे, सत्वगुण रजोगुण तमोगुण रूपी संसर्ग जो झालाय, तो संसर्ग ती धूळ नष्ट होते आणि भव महादावाग्नी निर्वापणम, जे आपण या संसार दावामध्ये होरपळून निघतोय त्यातून आपली मुक्तता होते. श्रेय हा कैरव चंद्रिका वितरणम, आणि आपली जी मूळ श्रद्धा आहे, जी भगवंतांच्या विषयी मूळ जे आपलं स्वरूप आहे ते उदयास येतं. विद्यावधू जीवनम, आणि भगवंतांची भक्ती केल्याने सर्व प्रकारची जी आध्यात्मिक विद्या ती आपोआपच आपल्याला प्राप्त होते. आनंदामुदी वर्धनम, आनंदाच्या समुद्राचं जणू काही त्याला उधाण येतं. प्रतिपदम पूर्णामृत आस्वादनम, प्रत्येक क्षणी अमृत आस्वादनाचा अनुभव आपल्याला भगवत भक्तीमध्ये येतो. आणि म्हणून आपल्याला आपली मूळ श्रद्धा पुन्हा प्राप्त करणं अत्यंत आवश्यक आहे. जीव हा मुळात त्रिगुणातीत असतोच, परंतु मनुष्याला जेव्हा भगवंताशी असणाऱ्या आपल्या संबंधाचं विस्मरण होतं, तेव्हा तो भौतिक प्रकृतीच्या संपर्कात येऊन बद्ध होतो. तेव्हा विविध प्रकारच्या प्रकृतीशी संग करून स्वतःचे अलग असे स्थान निर्माण करतो, ते पृथक स्थान निर्माण करतोय. खरं तर आपला भाव म्हणजे पृथक अपृथक भाव आहे. भगवंतांची जी इच्छा आहे, आपली सुद्धा तीच इच्छा असली पाहिजे. भगवंतांच्या आपल्याविषयीचं जे प्रेम आहे, आपल्याला सुद्धा तसंच प्रेम भगवंतांविषयी असलं पाहिजे. आणि तेव्हा आपला हा जो एक कौटुंबिक वातावरण आपलं जे आहे, किंवा जिव्हाळ्याचा जो संबंध आहे, ती आपली खरी मूळ श्रद्धा आहे आणि ते आपलं मूळ स्थान आहे. परंतु ते स्थान बदलून आपण या भौतिक जगामध्ये प्रवेश केलेला आहे, ते या चुकीच्या श्रद्धेच्या कारण, त्याला म्हणून अंधश्रद्धेच्यामुळे किंवा चुकीच्या श्रद्धेमुळे. यजन्ते सात्विका देवान यक्ष रक्षांसि राजसा प्रेतान भूतगणाश्चान्ये यजन्ते तामसा जना. ज्यांची शास्त्र विश्वासमयी त्रिगुणातीत श्रद्धा आहे ते विष्णू भक्तीच करतात. परंतु ती समजा नसेल, शास्त्र मध्ये वर विश्वास असणारी जी श्रद्धा आहे ती जर नसेल, तर गुणाच्या प्रभावाखाली विविध प्रकारचे लोक यजन करतात. सात्विक मनुष्य देवतांचे पूजन करतात, राजसिक मनुष्य राक्षसांचे पूजन करतात, तामसिक मनुष्य भूतप्रेतांचे पूजन करतात. परंतु या तिन्ही गुणांच्या पलीकडे असलेला किंवा पलीकडे जाण्याची इच्छा करणारा कृष्णाचंच भजन करतो. अशास्त्र विहितम घोरम तप्यन्ते ये तपोजनाः दंभाहंकार संयुक्ता कामराग बलान्विताः कर्षयन्तः शरीरस्थं भूतग्रामम् अचेतसः मां चैवान्तः शरीरस्थं तान् विद्धि असुर निश्चयान. जे तप करतायत परंतु शास्त्राच्या नुसार नाही करत आहेत, घोर तप करतायत पण दंभ अहंकाराच्या आहारी जाऊन करतायत, काम आणि राग या बलाच्या द्वारे अन्वित आणि स्वतःच्या शरीराला त्रास देऊन आणि पूर्ण भौतिक तत्वांना सुद्धा त्रास देऊन कष्ट पोचवून जे अशा प्रकारचं तप करतायत ते भगवंतांनाच कष्ट पोचवत आहेत. आणि त्यामुळे अशा प्रकारचं तप म्हणजे असुराचं तप आहे. त्याने आपलं भलं होणार नाहीये. आहार सुद्धा 3 प्रकारचा आहे म्हणून सांगतात भगवंत. आहारस्तपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः यज्ञस्तपस तथा दानम तेषां भेदमिमं शृणु. जशी श्रद्धा गुणाच्या नुसार बदलते, गुणाच्या संसर्गानुसार, तसं गुणाच्या संसर्गानुसार 3 प्रकारचा आहार आहे, 3 प्रकारचे यज्ञ आहेत, 3 प्रकारचे दान आहेत आणि 3 प्रकारचे तप सुद्धा आहेत. आणि तेच या अध्यायात सांगितलंय. तर सात्विक आहार म्हणजे काय? आयु सत्व बलारोग्य सुख प्रीती विवर्धनाः रस्या स्निग्धा स्थिरारुद्या आहारा सात्विक प्रिया. सत्वगुणी मनुष्याला प्रिय असणारा आहार त्यांचे आयुष्य वृद्धिंगत करतो, जीवन शुद्धी करतो, बल आरोग्य सुख संतोष प्रदान करतो. असा आहार रसयुक्त स्निग्ध पौष्टिक आणि हृदयाला संतुष्ट करणारा असतो. पण याही पलीकडचा आहार म्हणजे
गुणातीत आहार आहे, ज्याला भगवत प्रसाद म्हणतात. तो या तिन्ही गुणांच्या पलीकडे असल्याने असं रसयुक्त स्निग्ध पौष्टिक नैवेद्य अन्न ऐछे अन्न ये कृष्ण के कराय भोजन जन्मे जन्मे शिरे धरू ताहार चरण. चैतन्य महाप्रभू अद्वैताचार्य सांगतात अशा प्रकारचा सुंदर सात्विक आहार जो भगवंतांना प्रेमाने अर्पण करतो त्याचे चरण मी जन्मजन्मी माझ्या डोक्यावर धारण करतो. कारण असा आहार जेव्हा भगवंताला अर्पण केला जातो तेव्हा तो भगवंत जेव्हा त्याचं ग्रहण करतात तर त्याचं आहाराचं रूपांतर भगवंताच्या अधर रसामध्ये होतं. त्या अधर रसाचं पान करून आपण अत्यंत पवित्र होतो आणि या तीन गुणांच्या पलीकडे आपण जाऊ शकतो. तर पुढे दोन रजोगुणी आहाराबद्दल सांगितलंय. कट्वं लवणात्युष्ण तीक्ष्ण वृक्ष विदाहिनः आहारा राजसस्येष्टा दुःखशोकामय प्रदा. रजोगुणी मनुष्यांना अत्यंत कडू, आंबट, खारट, गरम, तिखट, शुष्क, दाहकारक आहार प्रिय असतो. असा आहार दुःख, शोक आणि व्याधी निर्माण करण्यास कारणीभूत ठरतो. आधी दुःख निर्माण करतो, त्यानंतर शोक निर्माण करतो आणि त्यानंतर व्याधी निर्माण करतो. अति खाणं हे सुद्धा रजोगुणाचं लक्षण आहे. आंबट खाणं, खारट खाणं, खूप तिखट खाणं, खूप शुष्क खाणं, दाहकारक अन्न खाणं. आजकाल ज्याला फास्ट फूड म्हणतात तो जास्त करून रजोगुण आणि तमोगुणामध्ये येतो. त्यानंतर यात यामम गतरसम पूती पर्युषितम च यत् उच्छिष्टमपि चामेद्यम भोजनम तामस प्रियम. यात यामम बनवून 3 तासापेक्षा अधिक शिजवून 3 तासापेक्षा अधिक काळ झालाय. पूती बेचव, पर्युषितम नासलेलं, दुर्गंधीयुक्त, उच्छिष्टम पुष्ट, अमेध्यम अपवित्र म्हणजे मांसाहार. तर हे अन्न तमोगुणी लोकांना प्रिय असतं आणि ते अधिकाधिक माणसाला तमोगुणी बनवतात. त्यानंतर 3 प्रकारचा यज्ञ सांगितलाय. अफलाकांक्षिभिर्यज्ञो विधिदिष्टो य युज्यते यष्टव्यम एव इति मनः समाधाय स सात्विकः. सात्विक यज्ञ म्हणजे फळाची आकांक्षा न करता आपलं कर्तव्य म्हणून विधिदिष्टो आणि शास्त्रानुसार यष्टव्यम जो यज्ञ करतात तो सात्विक यज्ञ आहे. आणि याच्या वरचा यज्ञ म्हणजे आध्यात्मिक यज्ञ जो भगवंतांच्या संतुष्टीसाठी केला जातो. अभिसंधाय तु फलम दंभार्थमपि चैव युज्यते भरतश्रेष्ठ तम यज्ञम विद्धी राजसम. दंभासाठी भौतिक लाभ प्राप्तीसाठी जो यज्ञ केला जातो, फळ प्राप्तीसाठी जो यज्ञ केला जातो तो राजसिक यज्ञ आहे. तर अशा प्रकारचा यज्ञ बरेच जण भौतिक लाभासाठी दंभासाठी यज्ञ करतात. आजकाल पूजा सांगणारे आणि करणारे दोघेही आपल्याला ढोंगी दिसतात बरेचसे जण. कारण पूजा सांगणाऱ्याचा सुद्धा मनात असतो भौतिक लाभ आणि पूजा करणाऱ्याच्या पण मनात असतो भौतिक लाभ. त्यामुळे अशा प्रकारचा यज्ञ केवळ भौतिक जगातल्या लाभासाठी आवश्यक लाभाच त्याचं पर्यवसान होतं, परंतु आध्यात्मिक त्याच्यामध्ये काही तथ्य नसतं. विधिहीनम असृष्टान्नम मंत्रहीनम अदक्षिणम श्रद्धा विरहितम यज्ञम तामसम परिचिक्षते. शास्त्र विधींची उपेक्षा करून प्रसाद वितरित केल्या वाचून मंत्रोच्चारण न करता उपाध्यायांना दक्षिणा न देता श्रद्धा रहित असा यज्ञ जो केला जातो तो तामसिक मानला जातो. तर पुढे तपाबद्दल सांगितलंय. देव गुरु द्विज 3 प्रकारची तप आहेत, शारीरिक, मानसिक आणि वाचिक. त्यांच्याबद्दल सांगतात. हे तप आपण केलं पाहिजे. देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौचमार्जमम ब्रह्मचर्यम अहिंसा च शारीरम तपोच्यते. भगवंत, ब्राह्मण, आध्यात्मिक गुरु, माता पित्यांसारख्या श्रेष्ठ व्यक्तींची पूजा करणं, पावित्र्य, सरळपणा, ब्रह्मचर्य आणि अहिंसा यांना शारीरिक तप म्हणतात. ते तप या शब्दाचा अर्थ आहे ज्याच्यामधून आपल्याला कष्ट, आपल्याला स्वयं स्फूर्तीने आपण त्याच्यामध्ये कष्ट घेतो, पण त्या कष्टाने जसं तापाने, अग्नीच्या तापाने सर्व गोष्टी शुद्ध होतात, तसे या तापाने आपलं शरीर, मन आणि वाचा शुद्ध होते. वाचिक तप काय आहे? अनुद्वेगकरम वाक्यम, इतराला लागेल असं न बोलणं. तर अनुद्वेगकरम वाक्यम म्हणजे इतरांना लागेल असं न बोलणं.
सत्यम प्रिय हितम च यत्, जे सत्य आहे, इतरांच्या हितासाठी आहे, प्रिय आहे, स्वाध्यायाभ्यसनम चैव, आणि नियमितपणे वेदाभ्यासानुसार जे जे बोललं जातं ते म्हणजे वाङ्मय तप आहे. तर पुढचं तप सांगितलंय, मन प्रसाद सौम्यत्म मौनमात्म विनिग्रह भाव संशुद्धिरित्येत तपो मानसमुच्यते. मानसिक तप काय आहे? मन प्रसाद म्हणजे मनाचं समाधान. हे मनाचं समाधान प्राप्त करण्यासाठी विषयापासून काढून ते वैदिक कथांमध्ये आकृष्ट होईल असं पाहावं. रूप गोस्वामी म्हणतात, अपि स्फारामोदे मधुर रस सुधा कोटी निर्झरे. की वेदांमध्ये भगवंतांच्या सुंदर मधुर लीलांचं वर्णन एखाद्या अमृताच्या झऱ्याप्रमाणे वाहत आहेत, आणि मी मात्र माझं मन मात्र एखाद्या अज्ञ वासराप्रमाणे जिथे विष खूप, ज्या खड्ड्यामध्ये विष आहे ते विष पिण्याचा प्रयत्न करते. तर हे गोपाळ आहे कृष्णा, तू तरणकपती आहेस, गायींचं पालन करतोस, वासरांचं पालन करतोस, तर माझ्या मनाला त्या विषरूपी गर्तामधलं विष पिण्यापासून वाचव, आणि मला पुन्हा योग्य ठिकाणी नेऊन, म्हणजे वेदांच्या मध्ये जिथे भगवंताच्या लीला सांगितल्यात सुंदर सुंदर, तिकडे माझं मन आकृष्ट कर, अशी भगवंताची प्रार्थना रूप गोस्वामी करतात. सौम्यत्वम, सरळपणा, व्यवहारात सरळपणा असणं, हे सुद्धा मानसिक तप आहे. गांभीर्य म्हणजे नेहमी आत्मसाक्षात्काराचा विचार करणं, इतर ज्या निकृष्ट गोष्टी आहेत त्याचा विचार न करणं. आत्मसंयम म्हणजे विषय वस्तूपासून मन विरक्त करणं. आणि भावशुद्धी म्हणजे सदैव कृष्ण भक्ती आणि इतरांच्या भल्याचा विचार करणं. हे म्हणजे काय आहे? तर मानसिक तप आहे. श्रद्धया परया तप्तम तपस्तत्त्रिविधम नरैः अफलाकांक्षिभिर्युक्तैः सात्विकम परिचक्षते. नंतर 3 प्रकारच्या गुणातली जी तप सांगितली आहेत. भौतिक लाभाची आकांक्षा न ठेवणाऱ्या, केवळ परमेश्वराप्रित्यर्थ कर्म करण्यात युक्त असणाऱ्या मनुष्यानी दिव्य श्रद्धेने केलेल्या त्रिविध तपाला सात्विक तप म्हणतात. मानसिक, वाचिक, जे सर्व काही प्रकारचं तप लाभाची अपेक्षा न करता परमश्रद्धेने जे केलं जातं त्याला सात्विक तप म्हणतात. सत्कारमान पूजार्थम तपोदंभेन चैव यत् क्रियते तदिहं प्रोक्तम राजसं चलम अध्रुवम. सत्कार, मान, पूजा व्हावी म्हणून दंभाने जे तप केलं जातं त्याला राजसिक तप म्हणतात. अशीच तपे अस्थिर तसेच क्षणिक असतात. जसं विश्वामित्र मुनी, ते राजर्षी होते, पण त्यांना ब्रह्मर्षाचं मान प्राप्त करायचं होतं, आणि वसिष्ठाची त्यांची तुलना होती आणि त्यांची स्पर्धा होती, म्हणून ते जोपर्यंत तप करत होते तर ते तप म्हणजे त्यांचं दंभाने केलेलं तप किंवा सत्कार, मान, पूजासाठी केलेलं तप होतं. त्यामुळे ते नेहमी भंग होत होतं, अस्थिर होत होतं, कारण ते राजस तप होतं. परंतु जेव्हा भगवान रामचंद्रांच्या सान्निध्यामध्ये ते येतात तेव्हा राम आणि लक्ष्मणांच्या प्रभावाने त्यांचं हृदय पूर्णपणे शुद्ध होतं, आणि हृदयातली वसिष्ठांप्रती जी स्पर्धा आहे ती त्याचा ते त्याग करतात, आणि खऱ्या अर्थाने ते ब्रह्मर्षी होतात. मूढग्राहेण आत्मनो यत्पीडया क्रियते तपा परस्य उत्साधनार्थम वा तत्तामसमुदाहृतम. आत्मपीडा करून इतरांच्या विनाशार्थ अथवा इतरांना व्यतीत करण्यासाठी मूर्खपणे जी तपे केली जातात त्यांना तामसिक तप म्हणतात. याची 2 उदाहरणे आहेत, हिरण्यकशिपू आणि वृकासूर. हिरण्यकशिपू याने एकदम घोर तप केलं होतं, स्वतःच्या शरीराला पीडा देऊन, पण वर मागून त्याने संपूर्ण देवी देवतांनाच पीडा द्यायला सुरुवात केली, आणि शेवटी नरसिंहदेव भगवंतांनी त्याचा वध केला. वृकासूर याने सुद्धा शंकरांसाठी तप केलं होतं, आरंभ केला होता, आणि शंकरांना तर त्याच्या अजिबातच त्याच्याप्रती काही आकर्षण नव्हतं, त्याला दर्शन देण्यासाठी किंवा त्याच्या विषयी काही ओढ नव्हती की याला मी दर्शन देतो म्हणून. परंतु त्याने तप करू लागला आणि स्वतःचं डोकं तो त्या यज्ञामध्ये अर्पण करू लागला, तेव्हा शंकर भगवंत येऊन त्याला
थांबवतात आणि वृकासूर त्याला विचारतात की काय बाबा एवढं घोर तप कशासाठी करतोय. तो म्हणतो हे मला वर हवाय. कुठला वर हवाय. तर म्हणतोय ज्याच्या डोक्यावर मी हात ठेवीन तो तिथेच तात्काळ भस्म होईल. शंकर भोळे असल्यामुळे ते त्याला वर देतात. ठीक आहे तथास्तु म्हणतात. आणि वृकासूर हा असुर असल्या कारणामुळे शंकरांच्या वरच तो प्रयत्न करतो. आपली असुरी विद्या आपली ही जी हा जो वर आहे तो शंकरांवरच प्रयत्न करतो. तर शंकर तिथून पळू लागतात आणि भगवान विष्णू शेवटी वृकासुरला एका ब्राह्मणाच्या रूपामध्ये फसवतात आणि म्हणतात अरे हे शंकर तर कुठे खरं कधी बोलतात. तू स्वतःच्या डोक्यावर हात ठेवून पडताळून पहा. समजा खरं असेल तर मग बरोबर वर दिला समजायचं. खोटं असेल तर मग तू मग शंकरांना बरोबर योग्य तो दंड दे. तर वृकासूर अशा बोलण्यामध्ये फसतो. स्वतःच्या डोक्यावर हात ठेवतो आणि स्वतः भस्म होतो. अशा प्रकारे जो इतरांच्या उत्सादनासाठी जो तप करतो त्याचं स्वतःच उत्सादन होतं. पुढे 3 प्रकारची दानं सांगितली आहेत. दातव्यमिति यद्दानं दीयते अनुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतम्. कर्तव्य म्हणून योग्य व्यक्तीला योग्य स्थळी योग्य वेळी योग्य काळी प्रत्युपकाराची अपेक्षा न करता दिलेल्या दानाला सात्विक दान म्हणतात. शिबी आणि रंतीदेवांचं हे खरं तर आध्यात्मिक दान आहे. हे तर भगवान त्यांच्या प्रसन्नतेसाठी त्यांनी केलंय. रंतीदेवांचं खास करून. शिबीचं जे दान आहे आपल्याला सगळ्यांना ती कथा माहिती असेल की इंद्र ससाण्याचं रूप इंद्र आणि वरुण शिबी महाराजांची परीक्षा सत्व परीक्षा घेण्यासाठी येतात आणि ससाण्याचं आणि एकाने कबूतर पारव्याचं रूप घेतलेलं असतं वरुण देवांनी आणि इंद्राने ससाण्याचं रूप घेतलेलं असतं. तर तो जो पारवा आहे किंवा जो कबूतर आहे तो शिबी महाराजांना शरण जातो. तर शिबी महाराजांना ससाणा म्हणतो अरे हे तर माझं खाद्य आहे तुम्ही याला शरण कसं देऊ शकता. तर शिबी म्हणतो नाही नाही हा जो शरणागत आहे त्याला शरण देणं माझं कर्तव्य आहे. तर ससाणा म्हणतो ठीक आहे मग मी सुद्धा तुमचा प्रयोजन आहे. मला सुद्धा काहीतरी खायला द्या. मला त्या पारव्याच्या त्याचं जेवढं वजन आहे तेवढा मांस मला हवंय. तर शिबी महाराज स्वतःच मांस द्यायला तयार होतात. एका पारड्यात स्वतःला बसवतात. एका पारड्यात ते कबुतराला बसवतात. दुसऱ्या पारड्यात स्वतःच मांस टाकायला लागतात. पण काही झालं तरी ते मांस त्याचं वजन बरोबर होत नाही. तेव्हा शिवी महाराज स्वतः जाऊन पारड्यात बसतात आणि त्यानंतर वरुण आणि इंद्र दोघेही जे ससाण्याच्या आणि कबुतराच्या रूपात होते ते प्रकट होतात आणि सांगतात पुन्हा शिबी महाराजांचं शरीर यथापूर्व करतात आणि त्यांना म्हणतात की आम्ही तुमची परीक्षा घेत होतो. तसं शिबी किंवा दधीचीने स्वतःची हाडं सुद्धा दिली देवतांना मदत करण्यासाठी विष्णूंच्या आदेशानुसार. आणि रंतीदेव यांच्याबद्दल काय सांगावं. यांचं तर आध्यात्मिक दान होतं. आध्यात्मिक स्तरावर भक्तीच्या स्तरावरचं दान होतं. कारण भक्तीच्या स्तरावर आल्यानंतर एवढा महान भक्त रंतीदेवांसारखा स्वतःमध्ये आणि इतरांमध्ये काही फरक पाहत नाही आणि प्रत्येकाला भगवंतांचा अंश समजतो. आणि त्यामुळे जेव्हा त्याला स्वतःचा उपास सोडायचा होता तेव्हा अनेक जण आले. चांडाळ आले, जे शूद्र आले, चांडाळ आले, कुत्रे आले. त्या सगळ्यांना त्यांनी आपलं उरलेलं सगळं धन उरलेलं सगळं जे अन्न त्यांनी दिलं आणि ते दिल्यानंतर त्यांनी तक्रार नाही केली की अरे मला काहीच उरलं नाही. त्यांनी सांगितलं की आरतीम प्रपद्य अखिल देह भाजा, की भगवंता या सर्वांची आरती तू मला दे आणि त्यांचं दुःख मला दे आणि त्या दुःख सहन करताना मला परमानंदाचा अनुभव होईल. तर हे रंतीदेवाबद्दल 9व्या स्कंदामध्ये श्रीमद भागवतांच्या आपण अवश्य वाचावी ही कथा. यत्तु आणि आता राजस दान सांगतात. यत्तु प्रत्युपकारार्थम फलमुद्दिश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टम तद्दान दानम राजसं स्मृतम. जे दान प्रत्युपकाराची अपेक्षा ठेवून फळाची आशा ठेवून संकुचित वृत्तीने दिले जाते त्या दानाला राजसिक दान म्हणतात. उदाहरणार्थ कर्ण हा दानशूर म्हणून एकदम प्रसिद्ध होता. परंतु त्याने इंद्राने जेव्हा कवच मागितलं त्याच्याकडे तेव्हा त्याने या बोलीवर दिलं की इंद्र त्याला काही अस्त्र देतील जे तो अर्जुनाच्या विरुद्ध वापरू शकेल. तर हे राजसिक दान आहे. कर्ण पण दानशूर होता पण युधिष्ठिर महाराजांचं जे दान आहे ते खरं दान आहे. कारण ते सुद्धा 60,000 विप्रांना जोपर्यंत खायला देत नसत तोपर्यंत स्वतः जेवत नसत. युधिष्ठिर महाराज आणि त्याच्यानंतर मग पांडव जेवायला बसत, त्यानंतर द्रौपदी जेवायला बसत असते. तर हे दान खरं तर सर्व समाजाच्या भल्यासाठी आहे, हितासाठी आहे. परंतु कर्णाचं जे दान आहे ते मात्र राजसिक आहे.
तर त्यामुळे कर्णाने सुद्धा, कर्ण आणि अर्जुनामध्ये हाच फरक आहे की अर्जुनामध्ये आणि कर्णामध्ये जी कौशल्य जरी सारखं असलं तरी सुद्धा चारित्र्य मात्र अर्जुनाचं उत्तम दर्जाचं होतं आणि कर्णाचं कनिष्ठ दर्जाचं चारित्र्य होतं. अर्जुन आपण बऱ्याच ठिकाणी पाहू शकतो, अर्जुन त्यांनी गुरूंना प्रसन्न करून विद्या प्राप्त केली, कर्णाने गुरूंना फसवून विद्या प्राप्त केली. त्यामुळे परशुरामांकडून शाप पण कर्णाने खाल्ला की योग्य वेळी तुला हे ब्रह्मास्त्र आठवणार नाही. या उलट अर्जुनाने मात्र गुरूंना प्रसन्न करून विद्या प्राप्त केली. त्यामुळे गुरूंनी त्याला आशीर्वाद दिला की तू विजयी होशील म्हणून. त्यानंतर अर्जुन स्त्रियांच्या प्रती एकदम अत्यंत त्याची आदराची भावना होती. उर्वशी जेव्हा संगमासाठी त्यांच्यासाठी प्रार्थना करते, याचना करते अर्जुनाकडे, ते अर्जुन म्हणतात की हे उर्वशी तुम्ही मला मातेप्रमाणे आहात. त्यामुळे अत्यंत तिचा रोष पत्करून सुद्धा तिचा ते आदर ठेवतात. आणि उलट मात्री, उलट पक्षी कर्ण जे आहे, द्रौपदीची इतकी विटंबना होत असताना त्याला कर्णच कारणीभूत होता. कारण तोच सांगतो की या द्रौपदीला तुम्ही राज्यसभेमध्ये घेऊन या आणि तिचा अपमान करा म्हणून. तर अशा प्रकारे असुरी प्रवृत्तीचं पण दान होऊ शकतं, जे रजोगुण आणि तमोगुणामध्ये असतं. आणि दैवी प्रवृत्तीचं पण दान होऊ शकतं, जे युधिष्ठिर महाराजांनी केलं, जे अर्जुनाने केलं. तर म्हणून दान केलं केवळ म्हणून तो श्रेष्ठ आहे असा त्याचा अर्थ नाही. ते कुठल्या भावनेने केलंय ते सुद्धा लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर तामसिक दान आहे. अदेश काले यद्दानम अपात्रेभ्यश्च दीयते असत्कृतम अवज्ञातम तत्तामसम उदाहृतम. अयोग्य स्थळी अकाली अपात्र व्यक्तींना अनादराने अवहेलनापूर्वक दिल्या जाणाऱ्या दानाला तामसिक दान म्हणतात. शेवटी एक तत्व सांगतात की सर्व जी यज्ञ दान तप हे आध्यात्मिक ध्येय, भगवंतांना संतुष्ट करण्याचं ध्येय मनात ठेवून केलं पाहिजे, नाहीतर त्यांचा काही विशेष फायदा नाही, विशेष लाभ नाही. ओम तत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविधा स्मृता ब्राह्मणास्तेन वेदाश यज्ञाश विहिता पुराः. तप, यज्ञ, दान आणि आहार यांचे सात्विक, राजसिक आणि तामसिक असे 3 प्रकारचे वर्गीकरण करण्यात आले आहे. परंतु प्राकृतिक गुणांनी कलुषित असल्यामुळे ते बंधनकारी असतात. जेव्हा तप, दान, यज्ञ, आहार यांचा उपयोग ओम तत्सत अर्थात पुरुषोत्तम श्री भगवान यांच्या प्रित्यर्थ केला जातो, तेव्हा ती आध्यात्मिक उन्नतीची साधने बनतात. तस्माद ओम इति उदाहृत्य यज्ञ दान तपक्रिया प्रवर्तन्ते विधानोक्ता सततम ब्रह्मवादिना. परमेश्वराची प्राप्ती करण्यासाठी शास्त्रोक्त विधिविधानानुसार यज्ञ, दान, तप करणारे ब्रह्मवादी या सर्व क्रियांचा ओंकारापासून आरंभ करतात. ओंकार हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं तर 10व्या अध्यायात भगवंत सांगतात प्रणवा सर्व वेदेषु, 7व्या अध्यायात सांगतात, पुढे म्हणतात की ओंकार हे सुद्धा भगवंतांचाच दिव्य प्रतिनिधित्व करणारा शब्द आहे. तदित्यदि अभिसंधाय फलम यज्ञ तपक्रिया दान क्रियाशिविधा क्रियंते मोक्षकांक्षिभी. फळाची इच्छा न करता मनुष्याने तत् शब्दाद्वारे यज्ञ, तप, दान या विविध क्रिया कराव्यात. भौतिक जंजाळातून मुक्त होणे हाच या दिव्य क्रियांचा उद्देश आहे. सद्भावे साधुभावे च सदिति एतत् प्रयुज्यते प्रशस्ते कर्मणि तथा सच्छब्दा पार्थयुज्यते. यज्ञे तपसि दाने च स्थिति सदिति चोच्यते कर्म चैव तदर्थीयम सदित्येवावधीयते. परमसत्य हे भक्तिमय यज्ञाचे उत्तिष्ठ आहे आणि सत या शब्दाने निर्देशले जाते. अशा यज्ञकर्त्यालाही सत म्हटले जाते. तसेच परमब्रह्माच्या संतुष्टी प्रित्यर्थ केल्या जाणाऱ्या यज्ञ, तप आणि दान आदी कर्मांनाही सत असे म्हणतात. तर अंतिम श्लोक आहे 17व्या अध्यायाचा. अश्रद्धया हुतम दत्तम तपस्तप्तम कृतम च असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्य नो इह. परमेश्वरातील वरील श्रद्धेविना यज्ञ, दान किंवा तप म्हणून जे काही केले जाते ते अनित्यच होय. अशा कर्माला असत म्हटले जाते आणि ते या जन्मी तसेच पुढील जन्मी सुद्धा व्यर्थच ठरते. आणि म्हणून ते सांगतायत या अध्यायाची मुख्य शिकवण की जी ज्याची श्रद्धा आहे ते तसे व्यक्तित्व आहे. 3 गुणानुसार श्रद्धा, आहार, दान, यज्ञ, तप वेगवेगळं असतं. भक्तिशास्त्रमय श्रद्धेनुसार कृष्ण भक्ती करण्यासाठी हे यज्ञ, दान, तप केलं पाहिजे, तरच तो भौतिक जंजाळातून मुक्त होऊ शकतो. हरे कृष्ण. तर इकडे हा 17वा अध्याय समाप्त होतोय. 17व्या अध्यायात भगवंतांनी 3 प्रकारचे गुणाच्या आहारी गेल्यामुळे 3 प्रकारचे जी श्रद्धा असतात त्याबद्दल सांगितलं.
लौकिक श्रद्धा या 3 गुणात्मक असतात, पण शास्त्र विश्वासमय श्रद्धा मतलब गुणाच्या अतीत असते. जो या तिन्ही गुणांच्या अतीत जाऊन भगवंतांची सेवा करतो, तशा प्रकारची श्रद्धा आपण विकसित केली पाहिजे. नाहीतर 3 गुणामधला आहार निदान सत्वगुणापर्यंत येऊन सत्वगुणामधून विशुद्ध सत्वामध्ये स्वतःची उन्नती केली पाहिजे. असा 17व्या अध्यायाचा सारांश आहे. हरे कृष्ण.